तुला काय बघायचंय? तारक तारक मेहता बघायचे तुला जेवण करते वेळेस? कसं जेवण जाईन झालं? इथे 2:20 झाले होते. आता इथे मला दुपारच्या वेळेस ना काही खायला बनवायचं होतं, त्यामुळे ना मग मी आता स्वयंपाकाला लागले. आणि इथे लाईट आली होती, त्यामुळे दूध तापवलं. त्या अगोदर ना सर्वांना हाय हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही ठीकच असाल आशा करते. अशी आता इथे मस्त असं वाटण वाटून घेतलं, हिरवी मिरची आणि लसण टाकून. आणि आता इथे ना मला कढी बनवायची होती, त्यामुळे ना मग मी आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि आता इथे मस्त पेस्ट करून घेतली हिरव्या मिरच्याची. आणि इथे ना मग त्यात थोडासा कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकून मस्त अशी कढीला फोडणी दिली. खरंच ही कढी करायला जेवढी सोपी आहे का तेवढीच खायला इतकी चविष्ट लागते ना. हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे इतकी झणझणीत होते आणि खूपच सुंदर लागते. चवीला पण एकदम भारी लागते. आता इथे माझी बनवून झाली होती. आता कढी मस्त असं बनवलं होतं, छान असं कोथिंबीर वरून टाकली. आणि त्यासोबत मसाले भात पण बनवला होता. पिऊ काय आणलं माझं सरप्राईज? डोळे बंद करू मी? कॅमेरा पकड. हात पुढे कर. केला? हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे बेटा. पिलं बघ तिनं काय आणलं बघ. मम्मा मांडी. आता इथे पिऊने मस्त अशी चॉकलेट ओपन केली आणि आता इथे सर्वांना दिली. आम्हाला सर्वांना खायला मला आणि तिने स्वतः थोडीशी खाल्ली. मग काय असं छान असं गोडतोंड झालं आता चॉकलेटीने. आणि खरंच लेकरांनी काही गोष्ट आपल्यासाठी एखादी जरी छोटी गोष्ट जरी आणली तरी आपल्याला खूप आवडते. आणि आता खरंच लेकरांनी आणलं म्हणल्यावर काय वेगळाच आनंद होता. आणि आता इथे मस्त लिंबू सरबत पिऊची फरमाईश होती की मला लिंबू सरबत प्यायचे शाळेतून आल्यानंतर. आता इथे तिला लिंबू सरबत करून दिलं तर याचं असं चाललं होतं की मला घे वर, मम्माकडे जायचंय मला. म्हणून मग पिऊने त्याला चांगलंच असं उचललं, म्हटली थांब आता मम्माच्या बरोबर तुला देते. आणि इथे ना मग याचा लिंबू सरबत प्यायला पप्पाला कसं दिलंस अगोदर, मलाच दिलं नाहीस, म्हणून याचं असं चाललं होतं मला देते का नाही की म्हणून. मग काय त्याला आता लिंबू सरबत दिलं आणि सर्वांनी एन्जॉय केलं. आता इथे पिऊ पण म्हणाली मम्मा कसं झालं, मी तिला म्हटलं तर छान झालं असं म्हणत होते. आणि आता इथे मी पण एन्जॉय केलं मस्त असं. लिमिटेड राहणं खूप गरजेचं आहे आपल्याला. स्वतःच्या शरीरासाठी ना पाण्याची खूप आवश्यकता असते, त्यामुळे लिंबू सरबत पिणं खूप चांगलं आहे. कसं झालंय ग? मला कसं झालंय? छान. कसं झालंय हो? तुला काय बघायचंय? तारक मेहता बघायचे तुला जेवण करते वेळेस? कसं जेवण जाईन झालं? आणि इथे ना पिऊला मस्त असा भात आणि कढी खायची होती. आणि खाते वेळेस ना तिचं असं चाललं होतं की मला काहीतरी दे बघायला लावून. आणि आता इथे ना मस्त असे तिची कढी भात तिला सर्व केला. तोपर्यंत ना मला असं चाललं होतं की पप्पा बाहेर खाली चाललेत, मला पण जायचे पप्पा सोबत. म्हणून मग तो असा पप्पाच्या मागे लागला होता. आणि पप्पाच्या मागे लागला म्हटल्यावर काय आता तो थांबणार थोडीच होता. तर मी थांब थांब म्हणत होते म्हणून माझ्याकडे असा परत फिरून पाहत होता, पण नाही, पप्पा सोबत जायचंच होतं त्याला. आणि मग काय पिऊने त्याला आणलं मधात. आणि आता मधात आणल्यानंतर बघा इथे अति घाई संकटात नाही असं म्हणायचं होतं तिला आता कॅमेऱ्यापुढे येऊन. आणि आता इथे त्याला घेऊन पळत आली, परत तो गेला आणि परत ती घेऊन आली. याला ना पप्पा सोबत जायची खूपच हौस आहे, खाली मस्त खेळायला भेटतं म्हणून मग जातो. आणि आता इथे मस्त कढी भात तिला सर्व केला. आता तिने मस्त जेवण वगैरे केले. आणि आता ट्युशन होतं, त्यामुळे ना मग तिला आता म्हटलं थोडंसं खाऊन घे. आणि आता ट्युशनला लागले. लेकरांचं तर असंच चाललंय रुटीन. सकाळचं स्वयंपाक झाला की लगेच थोडस जेवण केलं तर बरं आहे, नाहीतर मग लगेच व्हॅन येऊन जाते. आता सायंकाळची क्लिनिंग झालेली आहे माझी. तर इथे मस्त सर्व बेड वगैरे आवरलाय. आणि आता इथे मल्हार बघा, कुठे चालला रे तू? कुठे चालला? चॉकलेट खायला? खाऊ नये, चॉकलेटने काय होते? दात किडतात. काय होते? दात किडतात. खाऊ नये ना. आणि हा बघा मल्हार माझ्या मागे मागेच याला करायचं असतं लुडबुड लुडबुड. आणि इथे ना मग थोडस आता भांडे वगैरे पडले होते सर्व
घासायचे होते. मग काय त्याला घासून घेतले सर्व भांडे वगैरे आणि आता इथे भांडे वगैरे घासेपर्यंत मल्हारचं असं चाललं होतं, की तो स्टँडला जाऊन म्हणजे ट्रायपॉडला जाऊन खेळत होता. मी म्हटलं, "पडेल तुझ्या अंगावर, हो बाजूला." म्हणून मग त्यात मी त्याला असं बोलत होते आणि खरंच तो मला इतकं कळतंय ना त्याला आता काही पडेल म्हटलं, की लगेच तो बाजूला होत आहे आणि आता खरंच तो मस्त असं बाजूला झाला आणि आता मग म्हटलं, चला सर्व भांडी वगैरे करून घ्यावी आणि आता खरंच सायंकाळ झाली होती. खरं खूप छान वातावरण झालं होतं. वातावरणात पाहून तर इतकं एकदम मन भारावून गेलं होतं आणि पूर्ण आभाळ आलं होतं आणि थोडंसंच आभाळ थोडंसं चमकत होतं. आणि इथे ना मल्हारचं असं चाललं होतं, की दीदीला परेशान करायचं. आता माझ्यासोबत बोलतो आणि आता दीदीची केस विचकतो आणि केसाला तिच्या झट्ट जाऊन असं लुचायला कचकच लुचतोय केस तिचे आणि इथे त्याला फ्रेश करून ठेवलं होतं. आता संध्याकाळच्या वेळेस ना खेळून वगैरे आल्यानंतर असा धिंगाणा करत होता तो. तिची केस लुचली बघा त्याने आणि आता तो बाबाला जाऊन सांगतोय, की हिने मला मारलंय. आणि आता असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला जर नवीन असाल आणि अशाच गमती-शिमती लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा.